हॅलो, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर आज दुपारी मी एक रील बघितली होती, जेठालालची फेवरेट डाळ ढोकळी. मग मी तीच आज संध्याकाळी बनवायला घेतली होती. त्यासाठी मी कुकरमध्ये तुरीची डाळ, तेल, हळद, टोमॅटो टाकून 5 ते 6 शिट्ट्या घेतल्या. त्यानंतर लगेचच कणिक मळायला घेतली ढोकळी बनवण्यासाठी. त्यामध्ये ओवा, जिरं, हळद, मीठ टाकून कणिक छान मळून घेतलं आणि 10 मिनिट रेस्टसाठी ठेवलं. त्यानंतर रीलमध्ये दाखवल्याप्रमाणेच मी त्याच्या ढोकळ्या बनवायला घेतल्या. रीलमध्ये दाखवल्याप्रमाणेच मी त्याचा शेप पण दिला होता. आपल्याला ज्या पाहिजे त्या आकारात आपण शेप देऊ शकतो. इथे मी छोट्या झाकणाचा यूज करून त्याचे गोल गोल बनवून अशा पद्धतीने काहीतरी आकार दिला होता. आणि नंतर कंटाळा आला आहे, खूप टाईम वेस्टिंग होती प्रोसेस. मग मी आपण शंकरपाळे बनवतो तशा शेपमध्ये केल्या होत्या आणि मग लगेचच फोडणीची तयारी करायला घ्यायची. कढईत तेल, मिरची, जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि हळद टाकून तडका देऊन घ्यायचा. वरतून कोथिंबीर टाकायची आणि एक उकळी आली की लगेचच आपण बनवलेल्या ढोकळ्या यामध्ये टाकायच्या आणि 20 ते 25 मिनिट झाकण ठेवून शिजू द्यायचं. आणि फायनल लुक काही असा होता ढोकळीचा. खूप छान लागते ही रेसिपी, नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर. आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.